नमस्कार. कुक विथ शलाकामध्ये मी शलाका तुमचं मनापासून स्वागत करते. आज आपण खारे शंकरपाळे बनवणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. खारे शंकरपाळे बनवण्यासाठी मी 3 वाटी इतका मैदा घेतला आहे आणि 3 वाटी मैद्यासाठी मी 1 वाटी मूग डाळ असं प्रमाण घेतलं आहे. जर तुम्ही कपाने मोजत असाल तर तुम्ही 3 कप मैदा आणि त्यासाठी 1 कप इतकी मूग डाळ असं प्रमाण घ्यायचं आहे. मी एका वाटीने प्रमाण घेतले आहे. हे पहा, ही वाटी मी सपाट वाटी भरून 3 वाटी मैदा घेतला आहे आणि 1 वाटी सपाट मूग डाळ घेतली आहे. हे पहा, मी वाटी तुम्हाला दाखवली आहे. त्याच वाटीच्या मापाने मी संपूर्ण साहित्य मोजून घेतलेलं आहे. मूग डाळ मी 2 तास अगोदर भिजवून घेतलेली आहे. हे पहा, मूग डाळीतलं पाणी मी बाजूला काढणार आहे आणि फक्त मूग डाळ हे पहा, अशी सुकी मूग डाळ काढून मी वाटून घेणार आहे. मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये शक्यतो वाटावी, जेणेकरून डाळ व्यवस्थित वाटली जाईल. डाळ वाटताना आपल्याला अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही, कारण डाळ वाटल्यानंतर ती ऑलरेडी पातळच होते. त्याच्यामुळे आपण डाळ वाटताना पाणी वापरणार नाही आहोत. अगदी इझिली वाटली जाते, म्हणून मोठंच भांडं घ्यायचं मिक्सरचं. छानपैकी डाळ वाटून घेऊया आपण. हे पहा, मी अजिबात पाणी घातलेलं नाही आहे. डाळ वाटून घेतल्यामुळे खूप छान मिक्स होते मैद्यामध्ये. मी दाखवते तुम्हाला एका भांड्यामध्ये डाळ काढून. हे पहा, अगदी इझिली वाटली जाते. एका भांड्यात डाळ काढून घेतली आहे मी. आता आपण त्याच वाटीच्या मापाने पाववाटी इतकं तेल घेतलेलं आहे. तेल आपण छान गरम करून घ्यायचं आहे. कडकडीत गरम तेलाचं मोहन घातलं ना मैद्यामध्ये की मैदा हलका फुलका होतो, सॉफ्ट होतो. आता 1.5 चमचा इतका मी ओवा घालणार आहे. 1.5 चमचा ओवा घालून झाल्यानंतर थोडीशी धने जिरे पूड घालणार आहे. आता आपण यामध्ये थोडी कस्तुरी मेथी घालणार आहोत. चमचाभर कस्तुरी मेथी अशी छान चुरून घालायची. कस्तुरी मेथीमुळे खूप छान चव येते आपल्या शंकरपाळ्यांना. हे पहा, आणि चवीपुरतं मीठ घालणार आहे. पण मीठ थोडं जास्त घालायचं, कारण आपण यामध्ये अजून डाळ मिक्स करणार आहोत. त्या अंदाजाने मीठ घालायचं आहे आपल्याला. आता यामध्ये आपण कलौंजी घालणार आहोत. कलौंजी म्हणजे कांद्याचं जे बी मिळतं ना, इझिली मार्केटमध्ये मिळतं आपल्याला किराणा स्टोअरमध्ये, ते आपण घालणार आहोत. ही खूप सिक्रेट टिप आहे. कलौंजी घातल्यामुळे ना छान चव येते आपल्या शंकरपाळीला. कुरकुरीत अशी छान लागते शंकरपाळी. आता छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे संपूर्ण सारण. मैदा छान मिक्स झाला पाहिजे. हे पहा, चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपण. असे पदार्थ बनवताना घाई करायची नाही शक्यतो. हे पहा, असं छान मिक्स करून घेतलं ना की नंतर मग आपण जेव्हा तेलाचं मोहन घालणार तेव्हा आपल्याला बरं पडतं. हे पहा, कडकडीत तेलाचं मोहन आपण घालायचं आहे आणि पटापट एका हाताने पहिल्यांदा चमच्यानेच आपण मिक्स करून घ्यायचं आहे. छानपैकी झटपट हात चालवायचा, कारण मोहन अगदी पटापट आपल्या मैद्याला लागलं पाहिजे. थोडं चमच्याने मिक्स करून झाल्यानंतर हाताने छान चोळून घ्यायचं तेलाचं मोहन मैद्याला. ही खूप महत्त्वाची टीप आहे. मैद्याला तेल छान चोळून घेतल्यामुळेच शंकरपाळी आपली खुसखुशीत बनते. हे पहा, व्यवस्थित चोळून घ्यायचं अगदी. थोडा वेळ लागला तरी चालेल, पण छान चोळून घ्यायचा मैद्याला तेल. हे पहा, मोहन छान चोळून घेतल्यामुळे ना खूप फरक पडतो आपल्या पदार्थामध्ये. हे पहा, असं इतपत छान मिक्स करून घ्यायचं की जेणेकरून मैद्याचा मुठ्ठा बनला पाहिजे असा. मग समजून जायचं की आपला पदार्थ, जो पण पदार्थ आपण बनवतो ना मैद्याचा, तो खुसखुशीतच होणार. हे पहा, आता यामध्ये मी छान मैदा चोळून घेतला आहे मोहन घालून. आता आपण यामध्ये मूग डाळ घालूया, जी आपण वाटून घेतलेली आहे. मूग डाळ एकदाच घालायची नाही, थोडी थोडी घालायची. मी निम्मी मूग डाळ थोडी घालून घेते अगोदर आणि मिक्स करून घेते मैद्यामध्ये. हे पहा, अगदी छान मिक्स होते मूग. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मूग डाळ का घालायची आपण मैद्यामध्ये शंकरपाळी बनवताना. तर मूग डाळ घातल्यामुळे शंकरपाळी बनवताना मैद्यामध्ये मैदा छान मऊ राहतो. जरी अगदी जास्त प्रमाणात आपण बनवत असू ना शंकरपाळ्या, तरी पण शंकरपाळ्या शेवटची अगदी आपली चपाती
लाटेपर्यंत मैदा छान मऊ राहतो. नाहीतर शक्यतो मैदा असा आपण शंकरपाळी वगैरे बनवताना कडक होतो बऱ्याच जणांचा. त्यामुळे आपण मूग डाळ घालून खारे शंकरपाळे बनवलेत. हे पहा, मी बाकीची पण मूग डाळ घालून घेतली आहे मैद्यामध्ये. छान मळून घेऊया. मैदा खूप व्यवस्थित मळला तरच छान आपल्या शंकरपाळ्या बनणार आहेत. मी संपूर्ण मूग डाळ, हे पहा तुम्हाला दाखवते त्याप्रमाणे संपूर्ण मूग डाळ आपण वापरलेली आहे. आता हे पीठ आपण अर्ध्या तासासाठी झाकून ठेवणार आहोत. अर्ध्या तासानंतर आपण बघा, पीठ आपलं नरम आहे. पीठ आपलं नरम राहायला पाहिजे यासाठीच आपण मैद्यामध्ये मूग डाळ घातलेली आहे. हे पहा, असे छोटे छोटे उंडे बनवून घ्यायचे. 7-8 उंडे मी बनवून घेतलेत. हे पहा, खूप शंकरपाळ्या बनतात एवढ्या प्रमाणामध्ये आणि खारीसारख्या कुरकुरीत बनतात, खुसखुशीत बनतात. त्यामुळे सगळ्या जण अगदी आवडीने खातात. आपण चपाती लाटून घेऊया. हे पहा, अशा प्रकारे छान मळून घ्यायचं पीठ. जेवढं पीठ तुम्ही जास्त मळणार ना तेवढी तुम्ही चपाती बनवताना अगदी इझिली बनवू शकता. चपाती बनवताना तेल किंवा पीठ लावायची काहीच आवश्यकता नाही. पण तरी पण जर वाटत असेल की हे पहा असं थोडंसं चिकटलं ना, तर थोडासा मैदा लावून घ्यायचा आणि पुन्हा चपाती पूर्ण अशी बनवून घ्यायची. चपाती शक्य तितकी मोठी बनवायची. मैद्याची चपाती आहे त्यामुळे थोडी बनवताना पातळच बनवायची. हे पहा, जितकी मोठी बनवता येईल आपल्याला, जेवढं तुमचं पोलपाट मोठं असेल तेवढं बरं. असं थोडंसं चिकटल्यासारखं वाटलं, एवढं चिकटत नाही खरं, पण जर वाटलंच तुम्हाला तर त्यावरती थोडंसं असं मैद्याच्या पिठाचा हात मारायचा, जेणेकरून थोडंसं आपल्याला इझिली लाटता येईल. मैदा आहे त्यामुळे व्यवस्थित असं आपल्याला वाटतं तेवढं पटपट लाटता येत नाही. थोडाफार तरी तो असा चिकटतोच. असं छान लाटून घ्यायची चपाती, जेवढी मोठी आपल्याला शक्य आहे तेवढी. कारण आपण जेवढी मोठी चपाती बनवणार तेवढे आपल्याला फोल्ड जास्त करता येतात आणि त्याच्यामुळेच आपल्या शंकरपाळ्यांना लेयर्स येतात. हे पहा, अशी छान मोठी अशी चपाती बनवून घ्यायची. आता या चपातीवरती आपण तूप लावून घेणार आहोत. हे पहा, मी तुम्हाला जाडी दाखवते किती असली पाहिजे चपातीची. जास्त जाड पण नाही, जास्त पातळ पण नाही, शक्यतो पातळच असावी. हे पहा, अगदी आपली रोजची चपाती असते ना त्यापेक्षा थोडीशी अजून पातळ असेल तर बेस्टच. आता यावरती आपण घरगुती तूप मी लावून घेणार आहे थोडं. तुमच्याकडे ब्रश असेल तर ब्रशने लावा. मी शक्यतो हातानेच लावते. हे पहा, पटपट होतं. थोडंसं तूप लावून घेतल्यानंतर आपण यावरती कॉर्नफ्लॉवरचं पीठ मी थोडंसं पेरून घेणार आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही मैदा पण वापरू शकता या ठिकाणी. अगदी कॉर्नफ्लॉवरच पाहिजे असं काही नाही. हे पहा, असं छान पेरून घ्यायचं आणि आता मी दाखवते त्याप्रमाणे आपण फोल्ड करून घ्यायचं आहे. ही खूप महत्त्वाची स्टेप आहे. दोन्ही साईडनं आपण जसा चौकोनी पराठा बनवतो ना स्क्वेअरमध्ये, त्याप्रमाणे अशी चपाती छान फोल्ड करून घ्यायची. हाफ फोल्ड करताना अशी दुमडून घ्यायची, जेणेकरून चपातीचा पदर असतो तो मोकळा होणार नाही. हे पहा, अशा प्रकारे लाटून घ्यायची चपाती. चिकटत असेल तर थोडंसं मैद्याचं पीठ लावायचं. आता पुन्हा एकदा आपण तूप आणि कॉर्नफ्लॉवर लावून घेणार आहोत. पण त्यापूर्वी आपण ज्या साईडने फोल्ड केलेला होता ना पहिला, त्याच साईडने आपण कॉर्नफ्लॉवर आणि तूप लावून घ्यायचं आहे आणि मग फोल्ड करून अशा प्रकारे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण छानपैकी शंकरपाळ्या कट करून घेणार आहोत. हे पहा, आता शंकरपाळी तळतानाची प्रोसेस सांगते. शंकरपाळी जेव्हा आपण ही खारे शंकरपाळे बनवतोय ना, तेव्हा जास्त तेल गरम नसावं, नॉर्मल टेम्परेचरचं तेल गरम असावं. त्यामुळे काय होतं, शंकरपाळी छान अशी फुलून येते, तिला लेयर्स येतात छान. शंकरपाळी आपल्या तळून होत आहेत तोपर्यंत मी दुसरी पोळी पण बनवून घेतली. हे पहा, तुम्हाला दाखवते त्याप्रमाणे. शंकरपाळी तळताना शक्यतो स्लो गॅसवरतीच तळायची आणि तेल जास्त गरम करायचं नाही.
शंकरपाळी तेलात सोडताना. हे पहा छान असा कलर आला आहे आपल्या शंकरपाळ्यांना. रेसिपी आवडली असल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. लवकरच भेटू नवीन रेसिपीसहित. तोपर्यंत आपल्या चॅनलवरती इतर रेसिपी आहेत त्या नक्की बघा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. धन्यवाद.